विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास विधेयक 2026 मांडतो। विधेयक मांडण्यात आले। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास विधेयक 2000 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। विधेयक संमत करणे। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। चला गोपीचंद पडळकर। गोपीचंद एक मिनिट। सर्व सदस्यांना विनंती आहे, आता जवळजवळ 35च्या पुढे सदस्य बोलणाऱ्याची संख्या। ऐकून घ्या ओगले साहेब, ऐकून घ्या, परत बोला। 35च्या वर सदस्य आहेत।